MTV विस्टामध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आम्ही चाललो आहे इस्कॉन टेम्पलला आणि ते आहे वाड्याला आणि त्यानंतर आम्ही जाणार आहे दमणला. तर चला आज पण आम्ही मज्जा करणार आहे आणि माझ्या मुली पण रेडी आहे. चला या. गाडी रेडी आहेत पण आमची काही मंडळी अजून रेडी नाही आहेत. आम्ही त्यांच्यासाठी वेट करतोय. तर लवकरच आम्हाला जर्नीला सुरुवात करायची आहे. आले 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 आले. आलो आहोत अमरापूर या गावामध्ये आणि इथे मस्त कमळाची फुलं दिसत आहेत बघा तलावामध्ये. खूप सुंदर आहे ती पिंक कलरची आणि इकडचं वातावरणही खूप छान आहे. तिथे घर आहे, मला खूप आवडलं इकडचं ते त्या साईडला जे घर आहे त्या तलावाच्या मागे. तर खूप छान वाटतंय ते. मस्त शांत असं वातावरण आहे इथे. हे बघा जरा तुम्ही बोरांचं झाड, मला बोरं खूप आवडतात पण माझा घसा खराब असल्यामुळे मी बोरं खाऊ शकत नाहीये. टेम्पल कुठे आहे? आतमध्ये आहे का? इथे आम्ही इस्कॉन टेम्पलजवळ पोहोचलेलो आहोत आणि ही एंट्री आहे आणि नंतर आम्ही आत जाणार आहोत. आणि या ठिकाणी जे काही उगतं म्हणजे ऑर्गॅनिक फूड्स आहेत तर त्याचं इकडे हे बघा, इकडे हे विकलं जातं. शॉप आहे तिथे तुम्हाला ऑर्गॅनिक फूड जे काही आहेत जे उगवले जातात ते मिळतात. केलेली आहे बघा. मस्त शांत असं वातावरण आहे इकडचं. स्वच्छता आहे तर बघा इकडे सगळे छान असं झाडू केर कचरा काढून सगळं व्यवस्थित ठेवलं. आपण टेम्पलजवळ सगळेजण आम्ही पोचलेलो आहोत. चला वरती सगळ्यांनी. मस्त केलं ना म्हणजे ना. सुंदर आहे हे टेम्पल आणि वरची सिलिंग बघा त्यांनी किती छान डिझाईन केलेलं आहे. हे आहे राधा कृष्ण यांचं मंदिर. हे आहेत आपले
मुक्ती वेदांत स्वामी प्रभू पाठ यांनी ह्या मंदिराची स्थापना केली आणि ह्यांनी सनातन धर्म सुरू केला. इथे बघ दोघी. मंदिर सुंदर आहे आणि हे वुडनपासून डिझाईन केलं आहे. यांचं डिझाईन खूप रेखीव आहे आणि सध्या आताच होळी झाली त्यामुळे तिथे त्यांनी होळीचे कलर्स ठेवले. ते बघा त्या ठिकाणी वेगवेगळे कलर्स ठेवले आहेत. बघा इकडे संगमरवरने डिझाईन केलेलं आहे आणि पूर्वी जसं मंदिरं बनवायची लोक तसंच आहे, पण ते अजून त्यांनी चांगलं आणि डिझाईन केलं आहे. ह्यामध्ये विष्णू अवतार आहे, त्याच्यानंतर शंकर भगवान आहे आणि इथे कृष्ण जन्म झाला आहे ते दाखवलं आहे. तर अशी वेगवेगळी रूपं आहेत आपल्या देवांची, ती कोरीव काम करून सुशोभित केलेली आहेत. किती मस्त आहे आणि मला इथे सर्वात जास्त आवडलं आहे. एक म्हणजे जी मूर्ती त्यांनी बनवली आहे डिझाईनने ती बघण्यासारखी आहे. हे टेम्पल खूप सुंदर आहे आणि राधाकृष्णाला एकदम मस्त सजवलं आहे आणि इकडे राधाकृष्णाची स्टोरी पण आहे आणि एकदम सुंदर टेम्पल आणि तुम्ही इकडे नक्की या. तसं तुम्ही बघू शकता की इथे खूप तिथे आपण बसून मेडिटेशन पण करू शकतो आणि जी ती मूर्ती आहे ती खूप रिअलिस्टिक वाटते असं बघायला गेलं तर. आणि खूप चांगलं सजवलं आहे. इथे खूप सारे बटरफ्लायज इथे तुम्ही बघू शकता आणि एकदम मी पहिल्यांदा बघितलं असा डिझाईनचा बटरफ्लाय आणि इथे खूप सुंदर सुंदर फुलं पण आहेत. बटरफ्लाय गार्डनचा आम्ही ठाण्याला व्हिडिओ काढलेला तसंच वाटते मला इथे, पण इकडचे बटरफ्लाय मोठे आहेत. तुम्हाला काय म्हणायचं आहे? काहीतरी म्हणा. आपल्या आजूबाजूला ठेवतात ना ते वाले पाळायचं हे टेम्पल आहे सेम त्याच प्रकारे हेही मंदिर बांधलेलं आहे आणि तसंच आहे. हे बघा एकदम लाईव्ह आपण बघतो आहे की बी फ्लावरमधून नेक्टर घेतोय आणि इट्स हनी बी. ब्युटिफुल. किती भव्य असं बांधलं आहे हे. आम्हाला फक्त फोटो काढायला दिलं नाही कारण की इथे फोटो काढायला देत नाही. तर पण मागच्या साईडने मी येऊन तुमच्याशी असं बोलू शकले मी. आणि बघा आणि ते वृंदावनसारखंच बांधलेलं आहे हे टेम्पल त्यांनी. आजूबाजूचा परिसर किती छान आहे बघा त्या साईडला. घर आहे बघितलं, गाय आहे न, हे बगळे वगैरे बघ कसे दिसतात बघितलं.
कसं घर दिसतं बघ, कोलारू घर गावच्या सारखं आहे ना, मस्तपैकी छान. बघितलं का? हा, एकदम सुंदर. कसं वाटलं? कसं छान दिसतं ना, मस्तपैकी. असं वाटतं ते म्हणजे गावाकडचं घर आहे ते, सगळी गावाची घरं आहेत ना, गावची घरं. हां, ती बैलगाडी बघितली का, बैलगाडी? ती जी गाय आहे ना त्याच्या पाठीला ते तिथे मस्त हिरवळ आहे. या ठिकाणी बघा मस्त हिरवळगार वातावरण आहे. आणि इथे जास्त गरमी नाही आहे, थोडी कमी आहे, थोडी छान वाटते. तर मी या उन्हात बसू शकली नसती. इथे या गाड्या आहेत. आपण आतमध्ये टूर पण करू शकतो, कारण एक जागा आहे तिथे. आम्ही तर गेलो नाही तिथे, पण जेव्हा तुम्ही इथे याल तर नक्की टूर करा. 2 तासाचं असतं ते टूर. आणि तिथे गार्ड्स पण असतात की जे आपल्याला इकडची माहिती देतात. छोटंसं गार्डन आहे, ते आपण बघूया. आणि वॉक करायला खूप छान आहे. राऊंड 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 राऊंड. मुलींना खेळायला खूप मजा येईल. मजा ना. गाव आहे बघा. आणि या ठिकाणी आहे ना सगळं गवतं त्यांनी असं जुड्या बनवून ठेवलं आहे. गवत आहे आणि मस्त गावाला आल्यासारखं वाटतं आहे मला. म्हणजे गावच आहे हे, पण असं वाटतं की लांब आली आहे खूप मी, पण ॲक्च्युली हे जवळ आहे ठाण्यापासून. आता मी इथे जाते. इकडे काहीतरी हल्लं जोरात. मस्त आहे ना. छान वाटतंय. आणि हे बघा गावचा फील आला पाहिजे इंटरनेट म्हणून मी आलोय. अरे गावचा फील तर येणार, गावामध्ये आल्यावर मग येणार नाही तर काय, यायलाच पाहिजे. कसं वाटलं गाव तुम्हाला? एकदम सुंदर. असं असावं गाव आमचं, यालाच म्हणतात गाव. मागे हे म्हणाले होते असं असावं गोवा है ना, असं येस, जेव्हा आम्ही गोव्याला गेलेलो तसंच आम्ही तेव्हा. म्हणतो. आता असं असावं गाव असं होत. असं आमचं सुंदर गाव. डायलॉग त्यांचे ठरलेले असतात आणि ते मीठ करतात, पण मजा येते. सुंदर गावाची सुंदर माणसं. असं असावं कोणतरी टाइमपास करणार. Yes. असं असावं गाव, असं असावं कोणीतरी टाइमपास करणार. ते आहेत आमचे सासरे. आहे की नाही मजा? हिर मस्त. इथे लोक पाणी भरतात आणि कपडे धुतात. बायका खूप मेहनतीने. आपल्याला शहरामध्ये इझिली पाणी मिळून जातं, पण हे मोठ्या कष्टाने पाणी काढून आणि मग त्यानंतर भांडी घासायची किंवा कपडे धुवायचे अशी बरीचशी कामं केली. मिस्टर आता विहिरीचं पाणी पितात. मस्त थंडगार असेल ना. गार आहे ना पाणी पिया. थंड आहे. आणि खूप टेस्टी समोसे आहे. आम्ही आलो आहोत दमणच्या धामपुरा बीचवर. हवा येते छान छान हवा येते. मला वाटलं जास्त गाडी जास्त गरम होत होतं, पण इथे हवा येते मस्त.
हे काय आहे? हा दमणचा फोर्ट पण आहे, जसं तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे आणि मोठा पण आहे. नक्की या. म्हणजे सगळं इथे नक्की या तुम्ही, इथे खूप सुंदर आहे. आणि एकदम म्हणजे फोटोज पण एकदम मस्त आहेत. तर बाय. हे आहे सरकारी सर्वोत्तम उच्चतर माध्यमिक विद्यालय मोठी दमण. इथे अशा बरेचसे बिल्डिंग आहेत. शिक्षा अधिकार, सर्व शिक्षा अभियान, सब बड़े गवर्नमेंट हाउस. तोफ है. कहाँ पे तोफ है दिखाओ. म्हणजे किल्ल्यातून बाहेर चाललंय आणि एकदम म्हणजे स्टार्टिंग पण एकदम सुंदर डेकोरेशन आहे. तसंच इकडे म्हणजे जी अँटिक पण आहे ते खूप सुंदर डेकोरेट केली आणि हे आहे काहीतरी ॲप्लिकेशनचं कोर्ट कोर्ट. कोर्ट आहे. कोर्ट इथे कोर्ट आहे. कोर्ट आहे दमणचं. दमणचं कोर्ट आहे किल्ल्याच्या इथे. आतमध्ये. किल्ल्याच्या आतमध्ये आहे. किती छान बोलतेस ग मनू तू. सुंदर असं बीच, खूप सुंदर बीच आहे आणि खूप स्वच्छ आहे स्पेशली इतर बीचपेक्षा. मस्त बोटी आहेत खूप साऱ्या इथे आणि इकडे मोठे मोठे पॉट पण आहेत, छोटे छोटे पण आहेत. आणि इकडचं हिरवळ वातावरण पण छान आहे. हे बघा, हे बघा किती मोठं गार्डन आहे. गार्डन मस्त बांधलेलं आहे. आता आम्ही आलोय पेट पूजा करायला. सगळ्यांना भूक लागली आहे तर इथे छानसं हॉटेल आहे, तर बघूया तिथे काय छान मिळते खायला. आम्ही आलो आहे मिरामार कॅफेमध्ये आणि इथे जसं तुम्ही बघू शकता हे जो कॅफे आहे तो एकदम बीच टच आहे. तर तुम्ही डायरेक्टली बीचचा व्ह्यू बघू शकतात आणि त्यासोबत इथे फार्म ॲडव्हेंचर आणि वॉटर स्पोर्ट्स आहेत आणि ते खूप सुंदर आहे. तुम्ही मस्त बसून व्ह्यू बघू शकतात आणि इथे खाणं पण सुंदर असतं. टेस्टी फूड खाणार होतं आम्ही. माझ्यासाठी आले ते फक्त, पण मला सर्वात जास्त भूक लागते. ह्या लोकांना भूक लागत नाही असं यांचं म्हणणं आहे. मला फक्त भूक लागली म्हणून आम्ही इथे आलो. हो ना. रिलॅक्स मॅन, रिलॅक्स पर्सन. व्हेरी गुड. मस्त वाटतं इकडे. खूप सुंदर हवा. फॅन बघा केवढा मोठा आहे. व्ह्यू तर तुम्ही बघाच. अप्रतिम, एकदम अति सुंदर ही व्ह्यू आहे. आय लव्ह दमण. ये समा कहाँ मिलने वाला नहीं है भाई. ये नज़ारा कहाँ मिलने वाला नहीं. मैं सोच रहा हूँ यहीं पे मुक्काम करूँ, यहीं पे रह जाऊँ, यहीं पे रह जाऊँ. सोच रहा हूँ. डॅडी हा जो थांबा एक मिनिट, आम्ही आपण ज्या मागचे हॉटेलमध्ये पब्लिक जाऊ आलो दे. आता थांबलोय, हा स्पॉट खूप छान आहे. तर आपण जरा अजून लवकर आणि मी आलो तर फार असं बरं असं केलं तर वरती बघतो आणि स्माईल. लवकर आलो असतो आपण, पण तुम्ही खूप उशीर केला. तुम्हाला अलिबाग जायचं होतं, तुम्हाला गोवा जायचं होतं आणि आज तुम्ही आले होतं दमणला. तुम्ही बघितलं की ती किती छान आहे, किती भरपूर
पिकनिक स्पॉट आहे, टुरिस्ट स्पॉट आहे, फोर्ट आहे, beach याच्यामध्ये आहे. डाक काय ते स्लो मोशन मध्ये थोडा आणि, हवेचं सगळं आहे आपल्या इथे. ॲडव्हेंचर स्पोर्ट्स समोर तुम्ही बघाल तर बेस्ट स्पॉट आहे. तुम्ही हा तो बीच बघा, जंपोरा बीच हा व्हेरी वेल. आता हा जस्ट वर्ष अगोदर हा खूप छान बनवला आहे आणि हा पूर्ण पट्टा, हा पूर्ण जंपोरा बीच तो पूर्ण केवची बीचपर्यंत हा पूर्ण हा ब्युटिफिकेशन केलं आहे. ते खूप छान आहे. घेतला पाहिजे. मला फार सुखी शांती वाटते. आणि असं वाटलं नाही ना की दमणला आलोय आपण या ठिकाणी आल्यानंतर? थोडंसं खूप शांत वाटतं. एक्स्ट्रा छान झालं इथे. एक्स्ट्रा एनर्जी सारखं वाटतंय. थोडंसं डोळ्याचं पण होतं. आता मी चालली आहे बीचवरती. बीचवरचं वातावरण एकदम मस्त आहे. तर चला आपण तिकडे थोडंसं फोटोज वगैरे काढूया. छान ब्युटिफिकेशन केलेलं आहे इथे. मस्त वाटतं एकदम. मस्त आहे बघा. मी इथे उभी राहू. मस्त वाटतं. छान आहे ना इकडचा व्ह्यू. हॉर्स रायडिंग आहे, कॅमल रायडिंग आहे आणि खूप सारे गेम्स पण आहेत ते खेळायला. आणि पण फक्त इथे एकच आहे की इकडच्या जी माती जी आहे ती ब्लॅक आहे. म्हणजे आपण मोस्टली आपल्याला व्हाईट सँड वगैरे असेल तर खूप मजा येते ना, असं असतं. पण ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कधी इथे यायचं असेल तर तुम्ही बोर नाही होणार ॲटलीस्ट. हा जंपोरा बीच आहे आणि तिकडे देवकी बीच आहे त्या साईडला आणि मोठी दमण आहे. जर तुम्हाला इथून जायचं असेल तर तुम्हाला ब्रिज क्रॉस करून जावं लागतं. आणि छान आहे ते पण. आम्ही त्या साईडला पण जाऊन आलो. सुंदर आहे. आणि आम्ही म्हणजे ब्लॅक कलरचं जरी सँड असली तरी पण इथे खूप स्वच्छता ठेवलेली आहे इतर बीचपेक्षा. मला म्हणून जास्त आवडलं आहे. जेव्हा तुम्ही दमणला याल आणि तुम्हाला स्वच्छता हवी असेल तर तुम्ही नक्की इथेच या. छान केले ना दमण पण. आता आपण आलेलो तेव्हापेक्षा आता छान वाटते जास्त. खास करून हा जंपोरा बीच. जंपोरा बीच छान केलंय. वेगळ्या ठिकाणी आल्यासारखं वाटतं. आणि मी ते वॉटर स्पोर्ट्स पण आहे. अरे हो रे. हे किती छान वाटते बघ. पॅरा रायडिंग. पॅराग्लायडिंग. वाव. झूम कर. हा मस्त आहे केलंय. बरोबर हे केलंय ना. तिने आपटले ठेवलं ते. केलंय छान. चांगलं आहे. आता आम्ही इथे थोड्या वेळ बसलो आहोत आणि खूप छान वाटतं इकडे. सकाळपासून आम्ही टेम्पल बघितल्यानंतर त्यानंतर आम्ही दमणला आलो आहे. तर खूप छान वाटलं आम्हाला इथे. आणि माझा हा व्लॉग मी आता इथेच संपवते. खूप मजा केली आम्ही. आणि आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा. Like, subscribe, share, comment, and please don't forget to on the bell to get our notifications. Thank you.